नमस्कार मंडळी, कसे आहात? माझ्या YouTube चॅनल इंडियन मम्मी इन शिकागोमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आणि आजचा जो व्हिडिओ आहे ना, तो खूप जास्त इंटरेस्टिंग आहे, कारण सगळ्यांनाच हवा असतो तो आहे मंथली पगार. तो आजचा व्हिडिओ आहे सॅलरीज इन USA, म्हणजे अमेरिकेत कोणाला किती पगार मिळतो हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण ही इन्फॉर्मेशन तुम्हाला खूप खूप उपयोगी पडेल आणि तुम्ही किंवा तुमच्या घरातले किंवा रिलेटिव्स, फ्रेंड्स कोणीही यूएसला यायचा विचार करत असतील तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप खूप इन्फॉर्मेटिव्ह राहणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा. जेव्हा आपण अमेरिकेतल्या सॅलरी किंवा पगाराबद्दल बोलतो तेव्हा मला एवढंच सांगायचंय की ह्या व्हिडिओमध्ये मी जी काही इन्फॉर्मेशन तुम्हाला देणार आहे ती एकदम जेन्युइन आहे. प्लस त्याच्यामध्ये मी रेंज वाईज तुम्हाला सांगणार आहे, म्हणजे मिनिमम टू मॅक्सिमम अशी रेंज सांगणार आहे, कारण प्रत्येक माणसाचा पगार, इथे जॉब करणारे प्रत्येक कॅटेगरीचा पगार हा वेगळा असू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला हा रेंजमध्येच बोलावं लागेल. तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया. सो अमेरिका आणि डॉलर्समध्ये पगार मिळणं म्हणजे सगळ्यांना खूप खूप उत्साह असतो आणि जो कमवतो त्यालाही भरपूर बरं वाटतं, कारण इंडियाच्या कंपॅरिझनमध्ये अमेरिकेत नक्कीच जास्त डॉलर्स मिळतात आणि तो तसा खर्चही होतो. त्याच्यामुळे बरीच लोक अशी आहेत की ज्यांना बाहेर ऑनसाईट ऑपॉर्च्युनिटीज मिळतात, त्यांना त्या हव्या असतात, कारण डॉलर्सचा रेट जास्त आहे आणि थोडीफार त्यांना सेव्हिंगही करता येते. तर चला मग आपण इथे पाहूया की अमेरिकेमध्ये कुठल्या किती प्रकारचे पे स्लॅब्स असतात. फॉर एक्झाम्पल मी आता, म्हणजे जसं आपण भारतामध्ये बघतो की आपल्याला महिन्याच्या एंडला पगार मिळतो किंवा महिन्याच्या सुरुवातीला 1 तारखेला पगार मिळतो. तर तसं अमेरिकेमध्ये ऍक्च्युली 4 स्लॅब्स असतात, म्हणजे 4 तऱ्हेने पगार मिळतो. तर पहिला पगार तो कसा मिळतो, तो मंथली असतो. म्हणजे मंथली, त्याच्यानंतर दुसरा असतो बाय वीकली, तिसरा असतो वीकली आणि चौथा असतो तो आहे वेजेस किंवा आर्ली. म्हणजे हे 4 टप्पे असतात पगार मिळण्यासाठी. तर आपल्याला भारतामध्ये जसं महिन्याला पगार मिळतो तसं इथे महिन्यालाही पगार मिळतो, दर 15 दिवसांनीही पगार मिळतो, तुम्हाला वीकली पण पगार मिळू शकतो आणि आर्ली पण पगार मिळतो. सो बाय वीकली आणि मंथली पगार जो आहे हे मोठमोठ्या IT प्रोफेशनल्सला किंवा डॉक्टर्सला आणि जे हायर लेवलचे क्वालिफाईड स्किल्स आहेत ह्या स्किल्सला अशा कॅटेगरीमध्ये पगार मिळतो. मंथली आणि बाय वीकली हा साधारण फिजिशियन्स, म्हणजे मेडिकल, इंजिनिअरिंग किंवा इतर जे आपले फील्ड्स आहेत ह्या फील्ड्सला मिळतो आणि आर्ली हा लोअर रेंज चे पगार असतात. इथे खूप प्रकारचे बेनिफिट सुद्धा मिळतात, लाईक मेडिकल इन्शुरन्स असतो, त्याच्यानंतर रिटायरमेंट बेनिफिट्स मिळतात, 401k फॉर्म असतो त्याचे बेनिफिट्स मिळतात. तर अशा प्रकारे इथे बेनिफिट्स सुद्धा असतात. आपण जे आर्ली वेजेसवर काम करतात, जसे कोणी लेबरर्स असते किंवा काय, तर त्यांचे बेनिफिट्स हे वेगळे असतात, जे कंपॅरेटिव्हली मोठ्या लेवलचे जॉब स्किल्सवर लोक काम करतात. आता आपण पाहूया सगळ्यात गंमतीचा भाग, म्हणजे कोणाला इथे सगळ्यात जास्त पगार मिळतो किंवा कुठले कुठले वेगळे वेगळे ऑक्युपेशन्स आहेत किंवा फील्ड्स आहेत ज्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये कशा टाईपच्या, कशा रेंजचा पगार मिळतो. आय नो तुम्ही हा व्हिडिओ ह्यासाठीच पाहत आहात. तर चला आपण आता बघूया. सगळ्यात आधी मला एवढंच सांगायचं आहे की भारतामध्ये जेव्हा आपण पगारांविषयी बोलतो तर सगळ्यात जास्त पगार आपल्याला असं वाटतं की डॉक्टर्सला मिळतो किंवा IT प्रोफेशनल्सला मिळतो आणि असंच आहे, अख्ख्या जगभरात असंच आहे. तर आपण सुरुवात करूया सगळ्यात आधी आधी डॉक्टर्स कडून. तर इथे डॉक्टर्स लोकांना साधारण फिजिशियन्स असं म्हणतात आणि फिजिशियन्सचा पगार 1 लाख पासून सुरुवात होऊन ते 2-2.5 लाखापर्यंत डॉलर्समध्ये हा पगार जातो. तर मी तुम्हाला रेंज सांगते. मी इथे तुम्हाला अशी एक रेंज दाखवते ज्याच्यामध्ये तुम्हालाही कळेल की साधारण कुठल्या रेंजमध्ये इथे पगार असतात. त्याच्यानंतर सर्जन्सचा पगारही खूप चांगला असतो, तोही साधारण त्याच रेंजमध्ये. त्याच्यानंतर डेंटिस्टचे जे पगार असतात तेही 1 लाख ते 1.5 लाख पर्यंत जातात. $1.5 लाख, म्हणजे मी हे जी अमाऊंट बोलते ही सगळी डॉलर्समध्ये आहे आणि वर्षाची अमाऊंट आहे. आणि यालाच जर तुम्ही बायफर्केट केलं, मंथली जर सांगितलं तर साधारण 20,000 ते 25,000 US डॉलर्स. जे अराउंड 14 ते 15 लाख इंडियन रुपीज मध्ये, म्हणजे 14 ते 15 लाख INR. वा वा वा,
चांगला पगार आहे नाही, म्हणजे सगळ्यात जास्त मिळतो आणि हा पगार. आणि ह्या फील्डमध्ये ह्या हेल्थकेअर फील्डमध्ये बरेच लोक आहेत ज्यांना असे व्हेरिएशन पगारांमध्ये असतं, पण सगळ्यात जास्त फिजिशियन्सला मिळतो. सायकायट्रिस्टचा पगार असतो $1,80,000 अमेरिकन डॉलर्स वर्षाचा पगार. पॅथॉलॉजिस्टचा जवळजवळ $80,000 वर्षाचा पगार. कार्डिओलॉजिस्टचा $1,00,000 वर्षाचा पगार. फार्मसिस्टचा 1,20,000 पर्यंत पण ही रेंज जाते. तर आपण बघितलं की फिजिशियन्स किंवा डॉक्टर्सचा पगार इथे किती असतो, आणि डॉक्टर्स म्हटल्यावर इथे अभ्यास खूप अवघड असतो. इथे ऍडमिशन प्रोसेस पण खूप अवघड असते, आणि ही ऍडमिशन अभ्यास आणि कॉलेजमध्ये चांगल्या युनिव्हर्सिटीमधून इथे जेव्हा एक डॉक्टर म्हणून बाहेर पडतो तेव्हा त्याच्या मागे खूप जास्त मेहनत लागलेली असते, प्लस इतका डबलीने खर्च झालेला असतो की ऑफकोर्स ह्यांना या पगारावर रिक्रूट केलं जातं, आणि हे स्वतःचे क्लिनिक सुद्धा ठेवू शकतात किंवा कुठे मोठ्या मोठ्या हॉस्पिटल्समध्ये जॉबही करू शकतात. आता आपण जाऊया मोस्ट इम्पॉर्टंट सेकंड बेस्ट ऑप्शन भारतीयांसाठी आहे तो इंजिनिअरिंग फील्ड. आणि इंजिनिअरिंग फील्डमध्ये बरेच प्रकार आहेत. तसे मेकॅनिकल इंजिनियर आहेत, इलेक्ट्रिकल इंजिनियर्स आहेत, IT इंजिनियर्स आहेत. तर आपण आता टप्प्याटप्प्याने ह्या इंजिनियर लोकांचा पगार बघूया. एरोस्पेस इंजिनियरचा पगार जवळजवळ 1,20,000 $1,20,000 पर्यंत जातो. केमिकल इंजिनियर सुरुवात यांची होते $90,000 आणि मग मेकॅनिकल इंजिनियर्सचा पण पगार जवळजवळ सुरू होतो $90,000 पासून ते जसं जसं तुमचा एक्सपिरियन्स वाढणार तसं जसं पगारही वाढणार. इलेक्ट्रिकल इंजिनियर्स 1,00,000, बायोमेडिकल इंजिनियर्स, सिव्हिल इंजिनियर्स, मेकॅनिकल इंजिनियर्स, युरोस्पेस इंजिनियर्स, ह्या सगळ्या इंजिनियर्सची जी रेंज आहे ती साधारण $90,000 ते $2,00,000 पर्यंतही जाऊ शकते. IT प्रोफेशनल्स जे बहुतेक IT इंडस्ट्रीज जे भारतातल्या आहेत ते ऑनसाईट लोकांना पाठवतात ऑन H1, B1 आणि L1 व्हिसावर. तर यांचा पगारही साधारण $90,000 ते 2 लाख म्हणजे $200,000 पर्यंतही जातो. म्हणजे महिन्याला साधारण ह्यांना सुरुवातीलाच $6,000 ते जसं वाढेल तसं लाईक 25 ते $30,000 पर्यंत जातो. म्हणजेच की आपल्या 10 लाख INR म्हणजे 10 लाख रुपीज असा पगार असतो IT प्रोफेशनल लोकांना. जसं की आपण पाहिलं की फिजिशियन्स किंवा इलेक्ट्रिकल इंजिनियर्स, तसे हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री असते, ट्रॅव्हल इंडस्ट्री असते, त्यांचाही पगार साधारण $30,000 पर ॲनम ते $50,000 पर ॲनम पर्यंत जातो. इव्हेंट प्लॅनर झाले, हॉटेल जनरल मॅनेजर आलं, कॉन्सियर्ज आलं, गेस्ट सर्व्हिस एजंट आलं, ट्रॅव्हल एजंट आलं, तर ह्या रेंजमध्ये त्यांचे पगार असतात. जवळजवळ 30 ते $40,000 ते $90,000 पर्यंत जातात. ITचे पगार आपण बघूया. इंजिनिअरिंगचे पगार झाले, तसेच IT इंडस्ट्रीचे पगार जसं डेटा सायंटिस्ट, बॅकएंड डेव्हलपर, डेटा डेव्हलपर, प्रोग्रामर, सपोर्ट टेक्निशियन, डेटा अनालिस्ट, फ्रंट एंड डेव्हलपर, नेटवर्क QA किंवा सिस्टम ऍडमिनिस्ट्रेटर यांची रेंज सुरू होते $70,000 ते $1,50,000 पर्यंत. आता आपण बघूया लॉ एन्फोर्समेंट आणि सिक्युरिटीचा पगार, म्हणजे पोलीस डिपार्टमेंट, फायर ब्रिगेड्स किंवा पोलीस क्लर्क, डिटेक्टिव्ह, प्रायव्हेट एजंट्स ह्यांचे पगार पण साधारण $20,000 ते $70,000 पर्यंत जातात. आता आपण बघूया मार्केटिंग अँड सेल्स वाल्यांचे पगार कसे असतात. म्हणजे जे ब्रँड एम्बॅसेडर असतात, कंटेंट रायटर असतात, मार्केटिंग करतात, सेल्समॅनशिप करतात, किंवा कम्युनिटी मॅनेजर्स, कॉपी रायटर्स, डिजिटल मार्केटिंग मॅनेजर्स ह्यांचे पगार साधारण $40,000 पासून ते $1,00,000 पर्यंतही जातात. आता आपण बघूया सायंटिस्ट लोकांचे पगार कसे असतात. आर्किओलॉजिस्ट, डेटा सायंटिस्ट, हिस्टोरियन, बायोलॉजिस्ट, जिओलॉजिस्ट, लॅब टेक्निशियन, मॅथमॅटिशियन, सोशोलॉजिस्ट आणि फिजिसिस्ट यांचे जे पगार असतात ते साधारण $40,000 ते $1,00,000 पर्यंत जातात. शिपिंग, मॅन्युफॅक्चरिंग आणि ट्रान्सपोर्टेशन या डिपार्टमेंटच्या लोकांचे पगार, जसा कोणी असेंबलर असेल, शिपिंग आणि रिसिव्हर करणारा असेल, वेअरहाऊस वर्कर, पॅकेजर, वेअरहाऊस मॅनेजर, बस ड्रायव्हर, ह्या सगळ्यांचे पगारही अकॉर्डिंग टू देअर एक्सपिरियन्स, अकॉर्डिंग टू देअर स्किल्स हे साधारण $30,000
पासून ते $70,000 पर्यंत जातात वर्षात. सगळ्यात आवडीचा विषय म्हणजे फूड आणि सर्व्हिसेस. तर फूड इंडस्ट्रीमध्ये शेफ्स असतात, परत बारटेंडर्स असतात, रेस्टॉरंट मॅनेजर्स असतात, जे भांडी घासतात, डिश वॉशर्स असतात, डिश वॉशरर्स असतात, कुक असतात, शेफ्स असतात, होस्ट असतात, इव्हेंट प्लॅनर्स असतात, सू शेफ्स असतात. यांचे पगार जनरली $50,000 ते जसं त्यांचा अनुभव असेल त्या हिशोबाने ते सुरू म्हणजे तसे जसे त्यांची वाढ होते पगारांची. आता आपण पाहूया सगळ्यात इंटरेस्टिंग टॉपिक आहे चिल्ड्रेन आणि एज्युकेशन फील्ड, म्हणजे जे आपले टीचर्स असतात, नॅनीज असतात, प्रोफेसर्स असतात, ट्युटर्स असतात, यांचे पगार किती असतात. एज्युकेटरचा पगार साधारण $40,000 पर्यंत जातो. लायब्ररियनचा पगार जवळजवळ त्या $30,000 पासून सुरुवात होतो. स्कूल प्रिन्सिपलचा पगार मात्र जास्त असतो, तो 1,00,000 पर्यंत पण जातो. $1,00,000 पर्यंत पण जातो. टीचरचा साधारण 20 ते 25,000 पासून सुरू होऊन ते 40 ते $50,000 पर्यंत जातो. इन्स्ट्रक्टर्सचा पगारही साधारण $40,000 पर्यंत जातो. नॅनीज जे असतात शाळेमध्ये जे हेल्प करतात त्यांचा पगार ही $30,000 पर्यंत जातो. आणि प्रोफेसर जे असतात, जे का युनिव्हर्सिटीमध्ये शिकवतात, मोठ्या मोठ्या हायर स्कूल्सला शिकवतात, त्यांचे पगारही साधारण $50,000 पासून ते $70-80 पर्यंत जातात. आता याच्यामध्ये असं असतं की स्कूल जेव्हा आपण म्हणतो ना, तर याच्यामध्ये 4 टप्पे आहेत स्कूलचे इकडे. जसं आपल्या भारतामध्ये 1ली ते 10वी असतं, त्याच्यानंतर 11वी 12वी आणि मग कॉलेज असतं. तर तसं अमेरिकेमध्ये इथे पहिलं किंडरगार्टन असतं, त्याच्यानंतर 1ली ते 6वी एलिमेंटरी स्कूल असते, 7वी आणि 8वी मिडल स्कूल असते, 9वी 10वी 11वी 12वी ही हायस्कूल असते आणि त्याच्यानंतर तुम्ही कॉलेजला ऍडमिशन घेता. आणि ते तुमच्या फील्डवर डिपेंड आहे. 3 वर्षाचं, 5 वर्षाचं किंवा जे काही तुम्ही करताय त्या हिशोबाने 3, 4 किंवा 5 वर्ष असं त्याचं ड्युरेशन. आता आपण बघूया आर्किटेक्चर लोकांना किती पगार असतो. आर्किटेक्चर आणि क्रिएटिव्ह आर्ट्स हे फील्ड आता आपण पाहूया. तर ह्या फील्डमध्ये येणारी लोक कुठली आहेत? आर्किटेक्ट, लँडस्केपर, आर्टिस्ट, ऑथर्स, फॅशन डिझायनर्स, फोटोग्राफर, इंटिरियर डिझायनर्स, ऍक्टर्स, ऑडिओ व्हिज्युअल, कोरिओग्राफर, ग्राफिक डिझायनर. तर हे जे फील्ड आहेत ना, ह्या सगळ्या फील्डची रेंज साधारण म्हणजे मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल आर्किटेक्टचं सांगते की $50,000 पासून ते $1,50,000 पर्यंत यांचा पगार जातो. त्याच्याच कमी रेंज मध्ये आपण बघतो की मिनिमम रेंज यांची चालू होते $30,000 पर्यंत. म्हणजे जो लँडस्केपर असतो किंवा छोटा आर्टिस्ट असतो, ह्यांचे पगार $30,000 पर्यंत असतात. आणि ऍक्टर्स तर तुम्हाला माहितीच आहे, जसा जॉब जसा त्यांना रोल मिळतो, जशी त्यांना फिल्म मिळते, त्या हिशोबाने त्यांचे क्रिएटिव्ह फील्डमध्ये त्याची तशी पेज असतात, त्या हिशोबाने त्यांना पे केलं जातं. फॅशन डिझायनर्स, फोटोग्राफर्स किंवा बाकी जे क्रिएटिव्ह फील्डचे आहेत त्यांना मिनिमम $40,000 ते $70-80 पर्यंत यांचा पगार. अकाउंटिंग, ऍडमिनिस्ट्रेशन आणि ह्युमन रिसोर्स हा जो फील्ड आहे याचा पगारही खूप चांगला असतो. अकाउंटंटचा पगार मिनिमम $40,000 पासून ते $70-80 पर्यंत जातो. ऑडिटर, कंट्रोलर, टॅक्स अकाउंटंट, क्लर्क, ऑफिस मॅनेजर, पेरोल स्पेशलिस्ट, बँकर यांचे सगळ्यांचे पगार जवळजवळ $50,000 ते $70-80 पर्यंत जातं. जसं जसा अनुभव वाढतो तसा तसा तो फ्लाय होत असतो पगार. ह्युमन रिसोर्स किंवा रिक्रुटर्स किंवा प्रोजेक्ट मॅनेजर्स ह्या फील्डमध्ये ह्युमन रिसोर्सच्या ह्यांचाही पगार मिनिमम $50,000 ते $1,00,000 पर्यंत जातो. आता सगळे जे स्किल्ड लोक असतात ते जॉब करतात असं नाही आहे युएस मध्ये. ही जी रेंज मी तुम्हाला दाखवली ही सगळ्या स्किल्ड लोकांची होती. पण इथे जी लोक आहेत जे एज्युकेटेड नाही आहेत किंवा ज्यांच्याकडे स्किल नाही आहे किंवा जे हाऊसवाईफ्स आहेत आणि किंवा ज्यांना फक्त असा पार्ट टाइम जॉब करायचा असेल तर तेही इथे जॉब करू शकतात. त्यांना फक्त वर्क परमिट लागतं. आणि जेव्हा हे लोक जॉब करतात तर ते आवरली बेसिसवर पण जॉब करू शकतात. म्हणजे सपोज फॉर एक्झाम्पल मी एक वुमन आहे, मी एक हाऊसवाईफ आहे आणि माझी मुलं सपोज सकाळी शाळेला जातात 8 वाजता आणि 3 वाजता परत घरी येतात. तर मी ह्या दरम्यान एखादा जॉब शोधू शकते. मग तो एखादा सबस्टिट्यूट टीचरचा असू शकतो किंवा कॉस्कोमध्ये मी ॲज अ सेल्स पर्सन काम करू शकते, ॲज अ कॅशियर जॉब करू शकते.
म्हणजे इथे जे जॉब करणारी लोकं असतात, साधारण हा वेळ जाण्यासाठी जॉब करतात आणि जो पगार मिळतो तो तुमचा आर्ली बेसिसवर असतो. तर इलिनॉय स्टेटमध्ये मिनिमम आर्ली बेसिस जो जॉब आहे तो $15 पासून चालू होतो आणि तुम्ही 4 तास काम करा, 5 तास काम करा किंवा पूर्ण दिवस 8 तास काम करा. तर जेवढा तुम्ही काम कराल त्या हिशोबाने तुम्हाला पगार मिळतो. तर असं इथे भरपूर ठिकाणं आहेत जसं ज्युएलस्को आहे, कॉस्को आहे किंवा मायकल्स आहे, वॉलमार्ट आहे फॉर एक्झाम्पल. असे इथे भरपूर सारे इंडियन्स जे बाहेरून येतात, ज्यांना पटकन स्किल जॉब मिळत नाही आणि त्यांना किंवा गॅप पडला असेल एज्युकेशन फील्डमध्ये किंवा जॉब करून बरीच वर्ष झालेले असेल, अशी जी लोकं आहेत इंडियन्स, ही म्हणजे Walmartमध्ये काम करतात, Costcoमध्ये काम करतात किंवा कुठल्यातरी गॅस स्टेशनवर काम करतात नाही आर्ली वेजेसवर जॉब करून हे आपलं म्हणजे एक टाईमपासही होतो आणि वेळ जातो. प्लस इथे वेदर खूप खूप एक्स्ट्रीम असतं आणि त्याच्यामुळे इथे डिप्रेशन खूप होतं अमेरिकेत. माणसं दिसत नाही. तर जी लोकं माणसाळू आहेत, त्यांना जॉबवर गेल्यावर माणसं तरी दिसतात ना, म्हणून ते जॉब करतात. म्हणजे वेळही जातो, थोडेसे 4 पैसेही मिळतात आणि आपल्याला माणसं बघायला मिळतात. तर हा एक प्लस पॉइंट आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला अजून अमेरिकेतले कुठले व्हिडिओ बघायचे आहेत, कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ बघायचे आहेत ते मला नक्की कळवा. मी तुम्हाला अजून खूप जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन इथली प्रोव्हाइड करेल. तुम्हाला आता व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि प्लीज कमेंट करा आणि सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.